आहे मुंबईच्या सायन रुग्णालयामधला भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं दिसतंय। त्याचबरोबर काही रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतायत। रुग्णालय प्रशासनाचा हा गलथान कारभार समोर आलेला आहे। रुग्णांच्या जीवावर हा कारभार बेतण्याची शक्यता आहे। दरम्यान प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होतीये। तर रुग्णांना सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे डॉक्टर सेलच्या वतीने करण्यात आलेली आहे। तर सुविधा न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। कारण सायन रुग्णालयाच्या ठिकाणी गोरगरीब लोक हे उपचारासाठी येतात, गंभीर आजारावर उपचार घेतात, मात्र एकाच बेडवर दोघांवर उपचार केले जात असल्याची ही दृश्य आपण बघतोय। तर काही रुग्णांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागतात। आता काल मी ज्या वेळेला सायन रुग्णालयामध्ये गेलो होतो एका रुग्णास ऍडमिट करण्यासाठी, तर सदर ठिकाणी असं आढळून आलंय की एका बेडवर 2-2 रुग्ण उपचार घेत आहे आणि काही ठिकाणी शौचालयाच्या बाजूला गाद्या टाकून रुग्ण हे उपचार घेत आहे आणि काही ठिकाणी खालती जो चालायचं पॅसेज आहे त्या ठिकाणी सुद्धा उपचार घेत आहे आणि डॉक्टरांची तर अवस्था अशी आहे की डॉक्टर त्या ठिकाणी खाली बसून पेशंटना उपचार करत आहे आणि तिकडच्या डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टरांकडनं असं समजलं आहे की आम्ही सगळे सुविधा देण्यासाठी तयार आहोत, पण जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रकारचं आम्हाला पाहिजे त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला भेटत नाही।